चलो वन्स अगेन व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल. आज आपल्याला बघायचं आहे टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट, पूर्ण चालू वर्तमान काळ. ठीक आहे. आता हा जो काही टेन्स आहे बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ठीक आहे, त्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर त्यामध्ये आपण फक्त एकच जनरल फॉर्म्युला राईट डाऊन करून घेणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज नाही होणार आहात. फक्त तुमच्या जर पार्ट असले लर्निंग, तुम्ही जर लर्न केलेले असते व्यवस्थित टू बी आणि टू हॅवचे हेल्पिंग वर्क, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही याची माझी गॅरंटी. ओके गाईज, चलो. तर हे बघा, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. मला एक सांगायचंय, आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब युज करत असतो याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, कोणतं हेल्पिंग वर्ब युज करते आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये? येस मीनाक्षी मॅम, प्रिया मॅम, येस येस येस, राईट. टू हॅवचं हेल्पिंग वर्ब आपण युज करत असतो. ठीक आहे, हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव, हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव. ठीक आहे. आता प्लस काय यूज करतोय आपण? प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव प्लस बीन. ठीक आहे, प्लस बीन प्लस प्लस V4 means what guys? V4. Okay. V4 means what? V1 plus ing. Okay. V4 is equal to V1 plus ing. ठीक आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय? करत, पळत, चालत, क्रिया एखादी करता एखादी क्रिया करत आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तो प्रत्यय लागत असतो त्याला. ing means what? तो. ठीक आहे. ओके. आता हे बघा, V4 प्लस काय येणार येतं आता? प्लस ऑब्जेक्ट. ओके, प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम. ठीक आहे, हा असणार आहे याचा फॉर्म्युला. ओके गाईज. आणि हे बघा, मी इथे तुम्हाला जनरल फॉर्म्युला राईट डाऊन करून दिलाय. तुम्ही काय म्हणणार मॅडम, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठीचा काय फॉर्म्युला असेल बरं? आता हे बघा, फक्त तुम्हाला तिथे चेंज काय करायचं, हेल्पिंग वर्ब चेंज करायचे आहे. ठीक आहे, फक्त हेल्पिंग वर्ब चेंज करायचे आहेत. बाकीचं ऍज इट इज सगळीकडे सारखंच ठेवायचे. ठीक आहे, फक्त तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सिन्स यूज कराल, तुम्हाला जर वाटलं तुम्ही फॉर यूज कराल, असं मात्र नाहीये. ठीक आहे. ओके गाईज, तिथे काय करायचंय तुम्हाला, सिन्स आणि फॉरला सुद्धा तिथे डिफरंट रूल्स आहेत. ओके, ठीक आहे. चलो, तर आता आपल्याला तिथे एक एक्झाम्पल घ्यायचंय. ओके गाईज, चला. आपण मागच्या लेक्चरला कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलतो, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलेल. हे जे काही एक्झाम्पल घेतले होते ते घेतले होते आपण कोणत्या टेन्स मध्ये? विच इज दिस टेन्स? कोणता टेन्स होता तो? येस, सिंपल टेन्स होता, बरोबर. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत होता, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत असेल. विच आर दोज टेन्स? ते टेन्स कोणते आहेत? चला बरं, सांगा बरं आता. यू हॅव टू आयडेंटिफाय. येस येस प्रिया मॅम, राजेश्री मॅम, येस येस दॅट्स राईट गाईज, बरोबर. ते कोणते आहेत? कंटिन्युअस टेन्स आहेत. ते कोणते होते? चालू काळ होते, बरोबर. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला होता, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला असेल. विच आर दोज टेन्स? विच आर दोज टेन्स? येस आदिती मॅम, येस 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 प्रिया मॅम, बरोबर. विच आर दोज टेन्स? दिस आर दी परफेक्ट टेन्स. पूर्ण काळ बोलला म्हणजेच काय, क्रिया पूर्ण झाली म्हणजेच काय, परफेक्ट टेन्स आहे, बरोबर. आता हे बघा, आता आपल्याला काय बघायचं तिथं? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय, करता एखादी क्रिया करत आलेला आहे. ठीक आहे, करता एखादी क्रिया करत आलेला आहे, करता एखादी क्रिया करत आलेला असणे, आलेला आहे, होता असेल. ठीक आहे, होता असेल. ओके गाईस. आता आपण प्रेझेंट टेन्स मध्ये काय म्हणणार आहोत? करता एखादी क्रिया करत आलेला आहे. ओके. पास्ट टेन्स मध्ये काय म्हणणार आहोत? करता एखादी क्रिया करत आलेला होता. फ्युचर टेन्स मध्ये काय म्हणणार आहोत? करता एखादी क्रिया करत आलेला असेल. ओके, चलो. आता एक सेंटेन्स आपल्याला बघायचंय. सुनील 2 वर्षांपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला आहे. ठीक आहे, किंवा सुनील 2 महिन्यांपासून वर्गात इंग्रजी बोलत आलेला आहे. ठीक आहे, सुनील 2 महिन्यांपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला आहे. करता काहीतरी करत आलेला आहे. ठीक आहे, बोलत आलेला आहे. आता हे बघा, नेमकी सिन्स कधी वापरायचा आणि फॉर कधी युज करायचंय. ठीक आहे, सिन्स अँड फॉर.
आता हे बघा, जेव्हा एक्झॅक्ट ड्युरेशन तुम्हाला दिलं असेल, एक्झॅक्ट टाइम तुम्हाला दिलं असेल, म्हणजे काय, या तारखेपासून या वेळेपासून एक्झॅक्ट, ठीक आहे. काय येईल मग, काय येणार आहे तिथं, सिन्स, ठीक आहे. आणि तिथं जर अंदाजे टाइम दिला असेल, 2 वर्षापासून, 4 वर्षापासून, 4 महिन्यापासून, 2 तासापासून, 5 तासापासून, 10 तासांपासून, ठीक आहे. तर तुम्ही तिथं काय घेणार आहात, फॉर घेणार आहात, ठीक आहे. म्हणजेच काय, फॉर फॉर 2 years, 2 days, 2 months, 2 hours, ओके, 2 months. तुम्ही काय घेऊ शकताय, फॉर घेऊ शकता, ओके. आता हे बघा, इथं काय येईल, सिन्स चाइल्डहुड, सिन्स चाइल्डहुड, ठीक आहे. सिन्स मॉर्निंग, सिन्स यस्टरडे, सिन्स यस्टरडे, ठीक आहे. एक्झॅक्ट म्हणजे काय बघा, येस, फॉर एक्झॅक्ट ड्युरेशन, राईट. म्हणजेच काय, सिन्स तुम्ही कधी युज करताय, स्टार्टिंग पिरियड, स्टार्टिंग पिरियड, ओके, सुरुवातीचा, चालू झालेला काळ, ओके. आणि तुम्ही फॉर कधी युज करताय, एक्झॅक्ट ड्युरेशन साठी तुम्ही काय यूज करणार आहात, फॉर यूज करणार आहात, ठीक आहे काय. चल, आता हे बघा, सुनील 2 महिन्यांपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला आहे. व्हॉट विल बी द आन्सर. यू हॅव टू मेक दी सेंटेन्सेस. सुनील हॅव नाही ना प्रिया मॅम, सुनील हॅव कसं येईल सांगा बरं, सुनील एकटा आहे ना, मग हॅव कसं येईल वारके मॅम, तुमचं चुकायला नव्हतं पाहिजे. येस सुलभा मॅम, दॅट्स राईट. येस येस मीनाक्षी मॅम. फ्रॉम नाही. आता हे बघा, सध्या आपण काय बघतोय इथं, आपल्याला ग्रामर काय बघायचंय. हा, सिन्सच्या जागी इथं तुम्ही फ्रॉम नाही यूज करू शकत, ठीक आहे. फ्रॉम नाही यूज करू शकत इथं या काळामध्ये, ओके. कारण आपला फॉर्म्युला काय आहे इथं, फॉर्म दिलाय का नाही, ओके. काय येईल मग इथं, आता सब्जेक्ट काय आहे, सुनील. व्हॉट इज द सब्जेक्ट, सुनील. व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब, सुनील. प्रेझेंट टेन्स मध्ये हॅज, सुनील हॅज. नेक्स्ट बीन, ठीक आहे, बीन. बोलणे मीन्स व्हॉट, स्पीक, ओके. स्पीक प्लस आयएनजी, स्पीकिंग. स्पीक प्लस आयएनजी, स्पीकिंग, ठीक आहे. सुनील हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश इन द क्लास, इंग्लिश इन द क्लास. आता इथं फॉर येणार आहे की सिन्स येणार आहे, व्हॉट विल बी द आन्सर. सुलभा मॅम, भाऊसाहेब सर, पायल मॅम, प्रणय सर, अश्विनी मॅम. येस येस येस, सर्वांचं बरोबर आहे. तुम्ही काय करायचं माहितीये का, जे मी आधी तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट राईट डाऊन करून देत असेल त्या व्यवस्थित बघायचे. रवींद्र सर, दॅट्स रॉंग. रवींद्र सर, ठीक आहे. हे अगोदर बघून घ्यायचंय सगळं, फॉर्म्युला बघायचा आहे, हे पण बघायचे, ठीक आहे. नंतर तुम्ही आन्सर द्यायचे, घाई करायची नाही आन्सर द्यायला, ठीक आहे. येस तनिष्का मॅम. काय येईल मग इथं, व्हॉट विल बी द आन्सर, क्लास. आता इथं काय, 2 महिन्यांपासून, 2 महिन्यांपासून त्यांनी एक्झॅक्ट तारीख दिली आहे का, नाही, बरोबर. आता हे बघा, इथं साल जरी आलं ना तरी पण तुम्ही काय घेणार आहात, सिन्स घेणार आहात, ओके. आता इथं काय येईल, क्लास फॉर 2 months, 2 months, ठीक आहे. नेक्स्ट, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नाही आहे, तर काय होणार आहे, ऑपोजिट वर्ड नाही. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नाही. व्हॉट विल बी द आन्सर गाइस, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नाही. नाही म्हणजेच काय, फक्त हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लावायचे तुम्हाला, ओके. यू हॅव टू यूज नॉट आफ्टर हेल्पिंग वर्ब. डोंट नाही येणार राजेश्री मॅम, डोंट नाही येणार. येस प्रिया मॅम. आता हे बघा, जे काही डू डज डीड आहे, तुम्हाला जे काही टू डूचे हेल्पिंग वर्ड्स आहेत, कशामध्ये युज करायचे, सिंपल टेन्स मध्ये, ओके. इकडे नाही युज करायचे कोणत्याच टेन्स मध्ये, ठीक आहे. फक्त तुम्हाला 2 टेन्स मध्ये युज करायचे टू डूचे हेल्पिंग वर्ड, कोणत्या, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये. येस रोशनी मॅम. येस, काय लिहिता, सुनील हॅज नॉट और सुनील हॅजंट, ठीक आहे, बीन स्पीकिंग इंग्लिश, इंग्लिश इन द क्लास, इन द क्लास
फॉर टू ओके ओके. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नाही. आपणच डायरेक्ट घेतलंय बरं का. सुनील 2 महिन्यापासून असं आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल. ओके गाईज. सुनील ठीक आहे. इट्स ओके. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. असं येऊ शकतं. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नाही. सुनील हॅज नॉट बीन स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास. आता इथं तुम्ही सिन्स ऑर फॉर यूज करणार आहात का? येस ऑर नो? सिन्स ऑर फॉर यूज करणार आहात का? नाही. कारण तुम्हाला एक्झॅक्ट टाइम और ड्युरेशन काही दिलेलं नाहीये. राईट? म्हणजे तुमचे बरोबर 2 ते 3 टाईपचे एक्झाम्पल्स होतील. ठीक आहे काय? आता आपण एक डिफरंट एक्झाम्पल घेऊयात. ओके? चलो नो प्रॉब्लेम. नेक्स्ट सुनील सुनील कालपासून वर्गामध्ये वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला आहे का? आहे का? व्हॉट विल बी द आन्सर? सुनील 2 महिन्यापासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला आहे का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस, दॅट्स राईट. व्हेरी गुड. पायल मॅम. बरोबर. आता कालपासून म्हणजे इथं सिन्स येणार आहे की फॉर येणार आहे? व्हॉट विल बी द आन्सर? येस 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 येस. हॅज सुनील. येस अश्विनी मॅम. येस 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 संध्या मॅम. दॅट्स राईट. व्हॉट यू हॅव टू टेक हिअर? येस रेखा मॅम. तुम्हाला इथं सिन्स घ्यावं लागणार आहे कारण काय दिलंय? कालपासून. राईट? काय मग इथं? सुनील सॉरी. आता इथं इंट्रॅगेटिव्ह क्वेश्चन आहे. राईट? इंट्रॅगेटिव्ह म्हटलं काय येणार इथं? हॅज सुनील. ओके? हॅज सुनील बीन स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास सिन्स येस्टरडे. सिन्स येस्टरडे. ओके गाइस. चलो. Is there any doubt? Is there any difficulty? Any doubt in this? Yes or no? Yes or no? Yes or no? No, ma'am. Aditi ma'am, Rajeshri ma'am. Okay. Priya ma'am, Pradeep sir. No, ma'am, no doubt. No. ओके 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 ओके. काही प्रॉब्लेम नाही. मी आता फोटो काढते आणि तुम्हाला जेणेकरून मला शेअर करता येईल. ओके. वेट. महेश सर नो. चलो. नेक्स्ट बघा. आता आपल्याला नेक्स्ट टेन्स घ्यायचंय. कोणता घ्यायचाय? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू भूतकाळ. ओके गाईज. चलो. फॉर्म्युला तर ऍज इट इज राहणार आहे. ठीक आहे. फॉर्म्युला ऍज इट इज राहणार आहे. नेक्स्ट. सुनील 2 महिन्यांपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला. आता इथं प्रेझेंट टेन्स होता त्यामुळं आहे आलं होतं. आता इथं काय येणार आहे? पास्ट टेन्स होता. ओके. काय इथं होता. ओके गाय. चलो. नेक्स्ट आहे सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नाही. आता इथं काय होता. इथं काय येईल? नव्हता. ठीक आहे. कुठं आहे? होता. नाही अजून नाही राईट केला आपण. नव्हता येईल. ओके गाईज. चलो. सुनील कालपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला होता का? ठीक आहे. चल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू भूतकाळ. सुनील 2 महिन्यांपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला होता. ठीक आहे. चलो. व्हॉट विल बी द आन्सर गाइस? येस येस येस. रेखा मॅम. येस निकिता मॅम. येस प्रज्योत सर. प्रज्योत सर हॅव नाही येणार. यू हॅव टू टेक युअर हेड. ओके. प्रज्योत सर. प्रीती मॅम. प्रकाश सर. येस. वाशिनी मॅम. येस. पायल मॅम. येस. रोशनी मॅम. येस. सुचिता मॅम. येस. आदिती मॅम. येस. बरोबर.
मनीषा मॅम, शैला मॅम, दॅट्स रॉंग. शैला मॅम, हे बघा, तुम्हाला काय करायचं शैला मॅम, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हेल्पिंग वर्ब तुम्ही लर्न करायचे. ठीक आहे, सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातील तुमचे. ठीक आहे, कारण हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव, आणि एकदा हेल्पिंग वर्ब पाठ केले की नंतर तुम्हाला काय करायचंय, याचे फॉर्म्युले लर्न करायचे. ओके. काय लिहित आता, सुनील 2 महिन्यापासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला होता. सुनील हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास फॉर 2 months. ओके, सेंटेन्स ऍज इट इज आहे, फक्त काय बदललंय, जो काही हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे, ते बदललंय. ठीक आहे, त्यामुळे आपण काय घेतलंय, हॅड. ठीक आहे, चलो नेक्स्ट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नव्हता. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नव्हता. येस प्रिया मॅम, येस पाटील सर, सुलभा मॅम, आदिती मॅम, निकिता मॅम, राजेश्री मॅम, सॅमसंग, सर्वांचं बरोबर आहे. शैला मॅम, दॅट्स राईट. काही आता इथं हॅडंट और हॅड नॉट. ठीक आहे, हॅडंट और हॅड नॉट. ठीक आहे. नेक्स्ट, सुनील कालपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला होता का? होता का? येस प्रिया मॅम, पायल मॅम. दॅट्स राईट. काय करायचंय तुम्हाला, ह्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस काय दिले आपण इथं, येस, त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. ओके, आय विल टेल यू ममता मॅम, डोंट वरी अबाउट दॅट. मॅम, हॅड मध्ये आणि डीड मध्ये काय चेंज आहे सांगूयात आपण. ओके, गोंधळ होतोय हॅड आणि, ठीक आहे सांगूयात आपण. सांगते मी, लेक्चरच्या लास्टला सांगते, कारण इथे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं का बोर्डवर समजतं व्यवस्थित. ठीक आहे, इथं जागा नाही आता सध्याला, देयर इज नो स्पेस. इथं काय येईल आता, हॅड सुनील बीन स्पीकिंग इंग्लिश इन द क्लास सिन्स यस्टरडे. ओके गाइस, चलो. येस मनीषा मॅम, राजेश सर. हॅडंट नाही येणार, कारण निगेटिव्ह सेंटेन्स नाहीये. ओके, दिस इज नथिंग बट द अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ओके, येस गाइस, लेट मी टेक वन फोटो. चलो, नेक्स्ट आपल्याला बघायचंय बघा, नेक्स्ट टेन्स आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट टेन्स आपल्याला बघायचंय बघा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट, पूर्ण चालू भविष्यकाळ. ठीक आहे, आता इथं सुद्धा काय होणार आहे, फक्त हेल्पिंग वर्ब चेंज होणार आहे. ठीक आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नसेल. ठीक आहे, सुनील कालपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला असेल का? लेट्स स्टार्ट. येस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट, पूर्ण चालू भविष्यकाळ. पूर्ण चालू भविष्यकाळ, सेम फॉर्म्युला आहे, कारण मी तर तुम्हाला जनरल फॉर्म्युला राईट डाऊन करून दिला आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सुनील 2 महिन्यांपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला असेल. फ्युचर टेन्स मीन्स व्हॉट, असेल येईल आता इथं. ओके, आहे, होता, असेल, आहे, होता, असेल. ओके गाईज, आता हे बघा, सुनील 2 महिन्यापासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला असेल. आता फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट काय आहे, सुनील येईल. ओके, सुनील. ठीक आहे, सब्जेक्ट काय येणार आहे, सुनील. आता हेल्पिंग वर्ब कशाचं बघायचं आपल्याला, टू हॅवचं. कशामध्ये बघायचंय, फ्युचर टेन्स मध्ये. काय येईल, येस 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 येस, राईट गाईज, येस राईट. सुचा मॅम, ईश्वरी मॅम, बरोबर आहे सर्वांचं. मनीषा मॅम, पायल मॅम, सर्वांनी ट्राय करायचंय, आन्सर द्यायचे. ठीक आहे, स्नेहल मॅम, येस 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 येस. सुनील विल हॅव बीन. ठीक आहे, सुनील विल हॅव बीन. ठीक आहे, सुनील विल हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास फॉर 2 months.
सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नसेल. व्हॉट विल बी द आन्सर? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला नसेल. येस. सुनील विल नॉट हॅव. ठीक आहे, सुनील विल हॅव नॉट असं नाही घ्यायचं. सुनील विल नॉट हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास. ठीक आहे. और सुनील ओंट हॅव असंही घेऊ शकता. सुनील ओंट हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास. ठीक आहे. नेक्स्ट, सुनील कालपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला असेल का? व्हॉट विल बी द आन्सर गाइस? येस येस येस. विल सुनील have been speaking English in the class since yesterday? Yes, that's right. बरोबर पायल मॅम. राजेश सर. सर्वांनी आन्सर द्यायचे. चला प्रीती मॅम, प्रॅक्टिस सेशन दुपारी झाला ना तुमचा? ठीक आहे. इथून पुढं प्रॅक्टिस सेशन 2 दिवस इव्हिनिंगला होणार आहे. सकाळी झालंय तुमचं प्रॅक्टिस सेशन. मॅमनी तुम्हाला सांगितलं होतं ना. ओके, इथून पुढे एकच टाइम असणार आहे तुमचा, मॉर्निंगचा 11 ला आणि संध्याकाळचा 9 वाजता. ठीक आहे. ओके. काही आता इथं सुनील कालपासून वर्गामध्ये इंग्रजी बोलत आलेला असेल का? काही आता इथं व्हॉट विल बी द आन्सर? विल सुनील हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश इन दी क्लास सिन्स यस्टरडे. ठीक आहे. लेट मी टेक वन फोटो. चलो गाईस, तर आता एक डाऊट होता बघा. तर हॅड आणि डीड, ठीक आहे, डिफरन्स काय आहे नेमकी? ओके गाईस, तर ते आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. आय एम गोइंग टू एक्सप्लेन हिअर द डिफरन्स बिटवीन हॅड अँड डीड. डीड अँड हॅड. ठीक आहे, डीड अँड हॅड. मला एक सांगा, आपण आतापर्यंत कोणकोणते हेल्पिंग वर्ड शिकलोय? सांगा बरं. चलो, विल हॅव कसे एक वचनी? काय कळलं नाही मला. कसे इथे एक वचनी आहे स्वतः. येस. कोणकोणते हेल्पिंग वर्ड आहेत? कोणकोणते वर्ड्स आहेत? देर आर 3 टाइप्स ऑफ वर्क: टू बी, टू हॅव अँड टू डू. राईट. आता हे बघा, टू डूचे जे काही हेल्पिंग वर्ड्स असतात कोणते असतात? डू, डज अँड डीड. डू, डज अँड डीड. ठीक आहे. आता हे जे काही हेल्पिंग वर्ड्स आहेत ना, ते फक्त तुम्हाला सिम्पल टेन्स मध्येच बघायला भेटतात आणि ते पण फक्त 2 टेन्स मध्ये. राईट. डू आणि डज सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये. राईट. आणि डीड कधी युज करताय तुम्ही? डीड फक्त आणि फक्त सिम्पल पास्ट टेन्स मध्ये युज करतो. राईट. सिम्पल पास्ट टेन्स मध्ये. ठीक आहे गाईज. तर आता हे बघा, डीड आणि हॅड मधला डिफरन्स. हे जे काही हेल्पिंग वर्ब आहे ना बघा, डिफरन्स काय नाहीये. हे जे काही आहे दोन्ही आपण पास्ट टेन्स मध्ये यूज करतोय. ठीक आहे, पास्ट टेन्स मध्ये. पण डीड आपण सिम्पल पास्ट टेन्स मध्ये यूज करतोय. ठीक आहे, सिम्पल पास्ट मध्ये. आणि हॅड आपण परफेक्ट टेन्स मध्ये, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये यूज करत असतो. ठीक आहे. हॅड जे काही आहे आपण ते परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये यूज करत असतो. ठीक आहे. आणि जे काही डीड आहे बघा, ते काय आहे? टू डू चं हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, हेल्पिंग वर्ब ऑफ टू डू. आणि हे जे काय आहे ते काय आहे? टू हॅवचं हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, टू हॅवचं हेल्पिंग वर्ब. समजलंय का? हा यातला डिफरन्स आहे. ओके, दिस इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन डीड अँड हॅड. समजलंय का? आर यू गेटिंग माय पॉइंट?
इज दिस क्लिअर? कुणाचा प्रॉब्लेम होता त्यांना समजलं का? येस ममता मॅम समजले, त्यांचं प्रॉब्लेम होता आय थिंक. ओके, आणखी काही डाऊट आहे का? चला मला एकदा, आता आपण सुजाता मॅम परत एकदा सांगा. ठीक आहे, आता हे बघा मला क्वेश्चन असा आला आता की डिफरन्स बिटवीन डीड अँड हॅड. ठीक आहे, आम्हाला कळत नाही नेमकं काय डिफरन्स आहे. ओके गाईस, आता हे बघा डीड काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे टू डूचं. ओके, टू डूचे हेल्पिंग वर्ब किती आहेत? 3 आहेत. डू, डज अँड डीड. डू, डज अँड डीड. आता जे काही टू डूचे हेल्पिंग वर्ब्स आहेत आपण फक्त सिम्पल टेन्स मध्ये वापरतोय, आणि सिम्पल टेन्स मध्ये वापरतोय सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट टेन्स मध्ये. सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये आपण टू डूचे हेल्पिंग वर्ब यूज करत नाही. ओके, यू नो व्हेरी वेल. ओके, आता हे बघा जे काही डू आणि डज सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतोय. ओके, आणि जे काही डीड आहे ते आपण सिम्पल पास्ट टेन्स मध्ये युज करत असतो. ओके, येस मॅम. आता हे बघा तुम्हाला टाइम मॅम इन्फॉर्म करतील. ओके, आता हे बघा जे काही डीड आहे हेल्पिंग वर्ब आहे टू डूचं, आणि जे काही हॅड हेल्पिंग वर्ब कशाचं आहे? टू हॅवचं आहे. बरोबर काय? हा त्यांच्या मधला डिफरन्स आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. येस, हॅव डाउट सिन्स अँड फॉर यूज. ओके, आणखी विल हॅव का घेतात, हॅज का घेत नाही? ठीक आहे, आता हे बघा विल हॅव, विल हॅव हे जे काही आहे ते हेल्पिंग वर्ब आहे. कशाचं आहे? टू हॅवचं हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, हे जे काही हेल्पिंग वर्ब आहे ना हे आहे टू हॅवचं हेल्पिंग वर्ब. तर अशा प्रकारे हा आज आपला इथे टॉपिक संपला आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच.